मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर होत आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात राज्यभरातून मनसे सैनिक या शिवाजी पार्काच्या मैदानावर जमायला सुरुवात झालेली आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे मैदान आहे ते मोठ्या प्रमाणात इथली सिटिंग कॅपॅसिटी असल्यामुळे अनेक मोठमोठ्या पक्षांना इथं गर्दी जमवण्याला कस पडतो। मात्र राज ठाकरे यांच्या एका आदेशाला मोठ्या प्रमाणात राज्यभरातून मनसे सैनिक जमा होतात आणि त्यांचा संदेश घेऊन लोकांपर्यंत नेतात। खरं तर विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये मनसे प्रमुख त्यांच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देतात हे पाहावं लागणार आहे। आगामी काळात मनसेची राजकीय भूमिका आणि वाटचाल कशी असणार आहे त्या संदर्भात राज ठाकरे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मध्ये राज ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय की जे मैदान आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे आणि ज्या जागा मागच्या बाजूला रिकामी आहेत त्या सुद्धा आता भरायला सुरुवात झालेली आहे। अवघ्या काही वेळामध्ये जेव्हा राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी नेमकी राजभाषा काय असणार आहे, राजगर्जना काय असणार आहे, राजशिष्टाचार कशा पद्धतीचा असणार आहे आणि राजसमाचार कुणाकुणाचा घेतला जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी सध्या व्यासपीठाच्या अगदी बाजूला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की केवळ नेतेच नाही तर अभिनेते सुद्धा या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत, या मेळाव्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की सिद्धार्थ जाधव आपल्याला या ठिकाणी दिसतोय, त्यासोबत तेजस्विनी पंडित आणि इतर काही सेलिब्रिटीज आहेत। त्यांच्या बसण्यासाठी डीच्या आतमध्ये एक वेगळी जागा तयार करण्यात आलेली आहे जिथे राज ठाकरे यांचे कुटुंबीय बसणार आहे आणि राज ठाकरे यांचं भाषण सुद्धा ऐकणार आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। गर्दी आणि राज ठाकरे यांचं एक वेगळं नातं कायमस्वरूपी पाहायला मिळालेलं आहे आणि हेच कारण आहे की आज देखील गुढीपाडव्याच्या निमित्तानं मोठी गर्दी सध्या शिवतीर्थावर पाहायला मिळते। मनसैनिक आलेले आहेत। ज्या काही घटना भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत त्यानंतर कुठेतरी मागच्या निवडणुकीनंतर जे अपयश मनसेच्या पदरी पडलं त्यानंतर आपण पाहतोय की बरेच मनसैनिक आहेत ज्यांचं मनोबल खच्चीकरण झालेलं आहे आणि हे मनोबल वाढवण्यासाठी आज राज ठाकरे यांची राजभाषा नेमकी काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरेच मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरती आज राज ठाकरे बोलू शकतात असं बोललं जात आहे, कयास लगावले जात आहेत, पण त्यामुळे